तर बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि त्यानंतर आता या प्रकरणात पुढे खटला चालवायचा नाहीये अशी भूमिका शिंदेच्या आई वडिलांनी घेतली आहे। आमच्यावर कोणाचाही दबाव नाहीये, आम्हालाही धावपळ आता जमत नाहीये अशी बाजू त्यांनी मांडली। दरम्यान उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे। बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला होता आणि त्याच नंतर आता पुढे खटला सुरू आहे। मात्र तो खटला आपल्याला चालवायचा नाहीये अशी भूमिका अक्षयच्या कुटुंबियांकडून घेण्यात आली आहे। आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय। तर आम्हालाही धावपळ जमत नाहीये अशी बाजू देखील त्यांनी मांडली आहे आणि याच प्रकरणी उद्या आता पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल। उद्याच्या सुनावणीत काय होतंय बघावं लागेल। शिंदेचे आई वडील आम्हाला हा केस लढायचा नाही असं त्यांनी कोर्टासमोर सांगितलं। काय म्हणाल, का हे सर्व झालेलं? एक लक्षात घ्या, कोर्ट के ज्या वेळेस आपण थोडंसं एक स्टेप पुढे येतो, ज्या वेळेस आपल्याकडे काही गोष्टी पॉझिटिव्हली व्हायला येतात, जसं काही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांना अक्षयच्या मृत्यूत जबाबदार धरले आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होत आहेत, ज्या आपण पाहत आहेत, याच्यामुळे एक गोष्ट तर निश्चित आहे की काही ना काही करून हे प्रकरण कसं थांबलं जाईल, कसं पचवलं जाईल, कसं संबंधित व्यक्तींना वाचवलं जाईल, याच्यासाठी कडाडून प्रयत्न काही लोकांकडून केला जातोय। परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की किती जरी केलं तुम्ही काही, तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार नाही। त्याचं कारण असं, ह्या देशात कायद्याचंच राज्य संविधानाच्याच माध्यमातून चालू शकतं। राज्य कुणाच्याही मनाप्रमाणे कुणालाही वाटेल अशा पद्धतीने चालू शकत नाही। आणखीन काही विचारायचं? काय अपेक्षा आहे? आम्हाला आणखीनही ही फक्त केस अक्षय शिंदे पुरती मर्यादित राहिलेली नाही। हा जो गुन्हा आहे ब्रुटल कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी, इट इज नॉट अन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल।